गोंदिया शहरातील रोहित ज्वेलर्स यांनी मोबाईल ॲपद्वारा राजकोट येथून दुकानातून 50 किलो चांदी खरेदी केली होती. कुरिअरने 50 किलो चांदीचे 2 पार्सल 20 किलो आणि 30 किलो चांदी ही कुरिअरने पाठवण्यात आली होती. 20 किलो चांदीचे पार्सल आली आणि उर्वरित 30 किलो चांदी ही त्यांना प्राप्त झाली नव्हती. याविषयी दुकानदाराने सिटी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. या चोरी प्रकाराचा 48 तासात छडा लावण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. त्यातील एक पार्सल अंदाजे 38 लाख रुपये किमतीची 30 किलो चांदी अज्ञात व्यक्तीकडून अफरातफर करण्यात आली होती. रोहित रमेश सोनी. क्या बताएंगे, एक कैसे चांदी जो आपने पार्सल मंगाया था वो कहीं चोरी हो गया था, इसकी कंप्लेंट दी थी पुलिस में, कहाँ से मंगाया था, कितना किलो था, क्या बताएंगे सब इस तरह? ये राजकोट से मंगाई थी हमने चांदी, जो 2 पार्सल थे 50 किलो के. उसमें 20 किलो हमको डिलीवर हुआ, 30 किलो डिलीवर नहीं हुआ. 30 किलो डिलीवर नहीं हुआ इसलिए हमने कंप्लेंट दर्ज कराई, FIR दर्ज कराई. तो FIR के बेसिस पे पुलिस वालों ने 2-3 दिन में ये केस सॉल्व करके वो बता दिया. आपको पता कैसे चला कि यही आरोपी है जिसने हमारा चांदी चुराया है? देखिए, शक के दायरे में 3-4 लोगों को लेते ही है. तो जिस पे शक आया उसमें इनके ऊपर शक आया और इनका शक वीडियो के माध्यम से शायद पुलिस वालों को प्रॉपर प्रूफ मिल गया और तभी इनने एक्सेप्ट कर लिया अपना. कौन से ट्रांसपोर्ट से ये पार्सल आपको आया? हमने तो एडलर लॉजिस्टिक्स से मंगवाया था राजकोट से. फिर उन्होंने VIP के थ्रू भेजे. VIP से शेखावत को गया, शेखावत से गोंदिया आया. या शेखावत में गुन्ह्याची नोंद होताच ऐसा आया, उसमें DB एक पार्सल हमको आया, एक पार्सल कसून नहीं आया. तपास करून जिया अली सय्यद गोंदिया 6-7 साल हो या गए. संशयिताला कितने किलो का अटक पार्सल केली. जो त्याच्याकडून मिसिंग हुआ वो चोरी गेलेले संपूर्ण 30 किलो का पार्सल गया है. पार्सलसहित टोटल 50 तसेच किलो. गुन्ह्यात वापरलेली मोपेड जप्त करण्यात आली आहे. याविषयी क्या कह रहे हैं? अधिक तपास गोंदिया शहर पोलीस स्टेशन 38 करीत लाख रुपए आहे. की जो गया है वो 38 लाख की थी. सर काय सांगणार, एक चांदी व्यापाऱ्याची चांदी रिकवर करण्यात आली आहे, काय प्रकरण होतं, काय सांगता? दिनांक 18/9 रोजी पोलीस स्टेशन गोंदिया सिटी येथे काही व्यापाऱ्यांनी तक्रार दिली होती की त्यांनी कुरिअरद्वारे जवळपास 50 किलो चांदी मागवली होती आणि त्याच्यापैकी 30 किलो चांदीची चोरी झाली असं त्यांनी एक तक्रार दिली होती. त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन गोंदिया सिटी यांनी तपास करून जी काही कुरिअर कंपनी होती त्यांच्याकडे जाऊन तपास करून एक आरोपीला अटक केली आणि त्याच्याकडून 40 लाख रुपये किमतीची जवळपास 30 किलो चांदी हस्तगत केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक आरोपीला सध्या गोंदिया सिटी पोलिसांनी अटक करून पुढचा तपास त्यांचा सुरू आहे. त्याच्यात सर अशा पद्धतीचा हा पहिलाच गुन्हा होता की कोरिअरच्या माध्यमातून? बरोबर आहे, आतापर्यंत आपल्याकडे हा पहिलाच गुन्हा आहे आणि याच्यामध्ये जे काही लॉजिस्टिक होतं ते एक हाय व्हॅल्यू लॉजिस्टिक होतं. त्यामुळे एक आपण इमिजिएटली त्यामध्ये गांभीर्याने तपास करून आरोपीला अटक करून तो मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. त्याच्यात सर व्यापाऱ्याने हा जो माल आहे कोरिअरच्या माध्यमातून मागवलेला होता, तर हा एक्साईज ड्युटी वाचवण्याचा प्रयत्न होता की काय, असा काय ते आपण आता चेक करत होतो. त्यांनी आपल्याला काही बेसिक डॉक्युमेंटेशन बिल्स वगैरे त्यांनी सादर केले आहेत, तर इतर पण त्यांना पण डॉक्युमेंटेशन सादर करायला लावलेलं आहे. परंतु याच्यामध्ये मुद्देमालाची किंमत फार जास्त असल्यामुळे आपण पहिले त्याच्यामध्ये प्रायोरिटी जी आहे ती रिकव्हरीला दिली होती. बाकी इतर त्यांचे बिल्स आहे, कुठून ऑर्डर केलं होतं, लिगल इलिगल, ते पण आपण चेक करत आहोत. त्यानुसार जे आहे ते पुढचं आपण कारवाई करणार आहोत. त्याच्यामध्ये काय आवाहन करणार आहात आपण या संदर्भात? आता आपण लोकांना ते सांगू की हाय व्हॅल्यू जे आपण आयटम्स मागवतो ते शक्यतो कुरिअर वगैरे न मागवता इतर जे आपले ट्रॅडिशनल जे वे ऑफ बिझनेस आहे त्याच्याने ते मागवावेत. त्याच्यामध्ये सर किती आरोपी आहेत? आरोपी कुठच्या आणि सध्या पार्सल कुठे जाणार होता? आरोपी आहे ते गोंदियाचेच आहे. सय्यद जिया अली कमर अली सय्यद नावाचे ते गोंदियाचेच आरोपी आहे आणि हे पण कुरिअर डिस्ट्रीब्युशनचेच काम करतात. तर त्यांच्याच वेअर हाऊसमधून आपण हा मुद्देमाल जप्त केला. त्याच्यामध्ये कुठून काळ केली होती त्यांनी? पहिला पार्सल कुठून काळ केलं होतं? हे पार्सल त्यांनी गुजरातवरून मागवले होते. गुजरातवरून ते एक नागपूरची कुरिअर कंपनी त्यांच्याकडे आले होते. नागपूरच्या कुरिअर कंपनीकडून ते गोंदियाची एक त्यांची सब कुरिअर कंपनी आहे आणि गोंदियाच्या सब कुरिअर कंपनीकडून त्यांचे जे वेगवेगळे डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्या एका डिस्ट्रीब्युटरकडे हे मुद्देमाल आढळला आहे आपल्याला. त्याच्यामध्ये तर तिसऱ्या चौथ्या लेअरमध्ये जवळपास मिळून आपल्याला त्याच्यामध्ये. जिस व्यापारी ने कोरियर से मंगाया था उसका नाम सोनी कर किया जा सकता था? जिया अली कमर अली सय्यद. नहीं, दुकान व्यापारी व्यापारी ज्वेलर्स का नाम है। इसमें फिरियादी का नाम है रोहित सोनी, रोहित ज्वेलर्स नाम का.